नमस्कार. गेले 2 आठवडे आपण गीतेच्या चिंतनासाठी दर शनिवारी भेटतो आहोत. तर पुन्हा एकदा आपण इथे सगळेजण जमलात माझ्यासोबत चिंतन करण्यासाठी. मी स्वतः गीतेचा विद्वान आहे किंवा गुरु आहे आणि तुम्ही सगळे लोक माझे शिष्य आहात, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये मी अजिबात नाही आहे. गीतेमुळे माझ्या आयुष्यात काय बदल घडला, गीतेचा मला पदोपदी काय उपयोग होतो आणि ती आजच्या जीवनात देखील आपण विज्ञाननिष्ठ राहून देखील अजिबात कुठल्याही प्रकारे आधुनिक विज्ञानाच्या विरोधात न जाता कशी आपल्याला लाभ करून देऊ शकते, हे सगळं समजण्यासाठी किंवा हा जो सगळा माझा अनुभव आहे तो आपल्यासमोर मांडण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि हे सगळं आपण शांतपणे ऐकून घेता प्रत्येक वेळेस. ज्यांना हा विषय माझ्यापेक्षा जास्त चांगला माहिती आहे, त्यांनी त्यांचा एक लहान भाऊ म्हणून मी जे काही म्हणतोय ते गोड करून घ्यावं. ज्यांना हा विषय समजत नाही आहे किंवा समजलेला नाही आहे, त्यांनी याच्यावर थोडंसं चिंतन करावं. मी जे म्हणतोय ते शांतपणे ऐकून घ्यावं. मी जे सांगतोय तो माझा अनुभव आहे. तो प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे तो सत्यच आहे. पण मी जे सांगतोय ते तुमच्यासाठी सत्य असेलच असं मी म्हणणार नाही किंवा असा माझा दुराग्रह पण नाही. तुम्हाला जोपर्यंत ते आतून जाणवत नाही, तोपर्यंत ते सत्य आहे असं मानण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे. तर केवळ आपण हे चिंतन करू शांतपणाने ऐकण्याचा प्रयत्न करू आणि बघू की ह्यातनं आपण कुठे जाऊ शकतो. तर जसं आपण याच्या आधी पण बोललो होतो, की आपण जे काही करत असतो, ते सुखासाठी करत असतो, की आपण सुखी असावं आणि आपल्या आयुष्यात दुःख येऊ नये. तर असं काही होत नाही. म्हणजे दुःखाचे प्रसंग देखील येतात आणि सुखाचे प्रसंग देखील येतात. जगाची रचनाच अशी आहे. तशाच प्रकारे हे जग चालत असतं आणि तसं जर झालंच नाही, तर मग जग चालणारही नाही कदाचित. म्हणजे भौतिकशास्त्राचे काय नियम असतात, की एक पोटेन्शियल एनर्जी नावाचा विषय आहे. तर कसं असतं, की जसं पाणी डोंगरावर असलं, तर त्याला पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानुसार ते पाणी वरनं खाली येईल असा सिद्धांत आहे. त्यामुळे ते पाणी डोंगरावरचं सहजपणे समुद्राकडे येतं. समुद्रात आलं की मग समुद्रात शांत होतं. परंतु समुद्रामध्ये जेव्हा सूर्याचे किरण पडतात समुद्रावर, तेव्हा समुद्रातल्या पाण्याची वाफ होते. मग ती वाफ ढगांपर्यंत जाते आणि मग त्या ढगांमध्ये ती वाफ पुन्हा एकदा गोठते. तेव्हा त्याचं पाणी होतं. ती थंड झाली, पाणी झालं की मग ती पुन्हा बरसते. तर कुठे? डोंगरावर जाऊन बरसते. मग डोंगरावरनं पाणी पुन्हा खाली येतं. अशा प्रकारे हे पृथ्वीचं रहाटगाडगं चक्र अव्याहत सुरू आहे. म्हणजे कसं आहे, की पोटेन्शियल जोपर्यंत नसेल तोपर्यंत ॲक्शन होतच नाही. आपण कर्म का करतो? कारण की आपल्या मनामध्ये इच्छा असते. आपल्यामध्ये इच्छा का बरं होते? कारण की आपण स्वतःला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने अपूर्ण आहोत, असं मानलेलं असतं. ते सत्य आहे किंवा नाही आपल्याला माहिती नसतं. आपल्या मनामध्ये अशी चलबिचल निर्माण झाली, की आपण काहीतरी कर्म करण्यासाठी उद्युक्त होतो आणि मग ते कर्म कुठल्यातरी प्रकारचं कर्मफल आपल्या हातात देतं आणि त्या कर्मफळाच्या प्राप्तीने आपल्याला काही काळ सुख होतं. कारण की त्या कर्मफळाच्या इच्छेने आपण ते कर्म केलेलं असतं आणि ती इच्छा आपल्या मनामधनं चालली जाते. तर इच्छा मनातनं चालली जाते तेव्हा आपल्याला छान सुखद आनंदाचा एक अनुभव येतो. तर या आनंदाच्यासाठी आपण आपली सगळी कर्म करत असतो. पण हा क्षणिक आनंद असतो. तर तो आनंद कायमस्वरूपी कसा आपल्यामध्ये राहील किंवा आपण त्या अनुभवात कायमस्वरूपी कसं राहू, हे सगळं शास्त्र सांगण्यासाठी गीता आहे. मनुष्याचा स्वभाव आणि मनुष्याचं आयुष्य, मनुष्याचं सगळं कर्म, मनुष्याचं सगळं जीवन
हे केवळ सुखप्राप्ती करताच आहे. कुठलाही मनुष्य मुद्दाम मला दुःखप्राप्ती व्हावी म्हणून कर्म नाही करत. तर ते कायमस्वरूपी आपल्याजवळ कसं राहील, त्याच्यासाठी गीता आहे. तर तत्वज्ञान समजा सांगून टाकलं मोजक्या शब्दांमध्ये, तर ते आपल्याला रुचेल का? किंवा आपल्याला पचेल का? म्हणजे विनोबांनी त्यांच्या गीता प्रवचनांमध्ये एका जागी लिहिलं आहे, की पेढे बर्फी पचत नाही आणि साधं दूध रुचत नाही, असं आहे. तर आपल्याला समजा साधं सरळ तत्वज्ञान सांगितलं कोणी, तर आपल्याला ते रुचणार नाही. आणि समजा अनेक प्रकारच्या गोष्टी सांगून आणि त्यातलं तात्पर्य निर्णय आपल्याला करायला सांगून वगैरे असं सांगितलं, ते आपल्याला पचतच नाही. म्हणजे कसं, की आपल्याला कळतच नाही, की आपल्याला त्याच्यातनं काढायचं काय आहे. म्हणजे मागच्या वेळेस आपण सत्यवान सावित्रीची कथा सांगितली होती ना, तशी आज एक दुसरी कथा सांगतो, की कूपमंडूकाची कथा आपण ऐकली असेल. तर कूपमंडूकाच्या कथेमध्ये काय आहे तात्पर्य, की समुद्रातली मासोळी जेव्हा विहिरीत येते आणि ती तिथे राहत असणाऱ्या बेडकाला सांगते, की किती मोठा आहे समुद्र. तर त्याला आकलन होत नाही त्याचं. मग शेवटी ते दोघंही म्हणतात, की आपण दोघंही समुद्रात जाऊ. आणि समुद्रात गेल्यानंतर मग त्या बेडकाचं तोंड बंद होतं, कारण की त्याला बोलताच येत नाही ना. म्हणजे ज्यांनी फक्त विहिरीचा अनुभव घेतलेला आहे, त्याला जेव्हा समुद्राचा अनुभव येतो, तेव्हा त्याची वाचा बंद होते. असं होतं की नाही? म्हणजे असं अर्जुनाचं सुद्धा झालेलं आहे 11व्या अध्यायामध्ये गीतेच्या, आहे की नाही? तर तात्पर्य असं आहे, की जेव्हा आपण सीमित मनस्थितीत असतो, तेव्हा आपल्याला अनंताचा अनुभव किंवा अनंताची कल्पना येऊ शकत नाही, असं आहे. हे तात्पर्य आहे. तर मग आता समजा ह्या कथेनंतर कोणी समजा प्रश्न विचारला, की पण ती मासोळी समुद्रातून विहिरीमध्ये आली कशी? आता हे या कथेचं तात्पर्य होतं का? पण आता समजा असा प्रश्न विचारला समजा कोणीतरी, तर मग काय उत्तर देईल वक्ता? तो म्हणेल, की ते किंगफिशर एअरलाईन आहे त्यांनी आली. तर हे त्या कथेचं तात्पर्य आहे का? तर आपण जर कथेमध्ये अडकलो, म्हणजे जर आपल्याला पेढे बर्फी पचलेच नाही, तर मग कसं होईल? मग त्यातनं जे तात्पर्य आपल्याला सांगायचंय कथेच्या माध्यमातून, ते जर आपल्याला नाही कळलं, तर मग आपल्याला तत्वज्ञान साधं सरळ दूध आपल्याला रुचतच नाहीये. अशी आपली कथा आहे. तर संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान किंवा मी कोण आहे, ह्या विषयाचा सगळा उहापोह भगवंतानी दुसऱ्या अध्यायात करून टाकला. परंतु अर्जुनाला त्यांनी समाधान नाही झालं. त्याला ते समजलं नाही. म्हणून भगवंताला आणखीन 16 अध्याय सांगायला लागले. ही अशी समस्या समस्या आपल्या सगळ्यांची आहे. म्हणजे आपल्याला जर समजा कोणीतरी सरळ येऊन सांगितलं, की हे असं नाही, असं आहे, तर पहिल्यांदा तर आपण त्याच्यावर विश्वासच नाही ठेवत. म्हणजे मागे मला कोणीतरी विचारलं होतं, की "आप इस पर पुस्तक क्यों नहीं लिखते? तुम्ही ह्याच्यावर पुस्तक का नाही लिहित?" तर समजा मी पुस्तक लिहिलं, तर वाचणार कोण आहे? म्हणजे किती लोकांची ते पुस्तक वाचण्याची इच्छा होईल? आणि पुस्तक समजा वाचलं, तर त्यातल्या किती लोकांना त्यातला मजकूर समजेल? त्यातल्या जितक्या लोकांना समजेल, त्यापैकी किती लोक ते खरोखरीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करतील? आणि त्यातले जे आणतील ते नित्यनेमाने म्हणजे कन्सिस्टंटली किती आणतील? आणि त्यातले जे आणतील, त्यातल्या किती लोकांना खरंच अनुभव होईल? तर ही इतकी सगळी मालिका आहे. मी पुस्तक लिहिण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. गीतेचं पुस्तक एक आहे तर पुरं आहे. ते व्यासदेवाने लिहून ठेवलंय. ते व्यासदेव आपल्यापेक्षा कितीतरी हजार, लाखो, अब्जावधी पटींनी चांगले लेखक आहेत. तर त्यांनी जे लिहिलंय त्याच्यामध्ये मी काय दुरुस्ती करणार आहे? काही गरजच नाहीये. त्यांनी जे लिहिलंय त्याचे उपचाप करा. तेवढंच करा आणि आपला अनुभव जो येईल त्याचा आनंद घ्या. एवढंच करायचंय आपल्याला. तर मग मी हे चिंतन का बरं करतोय? हे मी चिंतन आपल्यासाठी करत नाही, म्हणजे तुमच्या लोकांसाठी नाही करत. हे चिंतन मी केवळ माझ्या स्वतःसाठी करतोय. म्हणजे ह्याचा तुम्हा लोकांना किती फायदा होईल किंवा किती फायदा होतोय हे मला माहिती नाही. परंतु ह्याचा मला खूप फायदा होतो.
कारण की ह्यानी माझ्या मनामध्ये मी जो विचार केलेला असतो किंवा जे चिंतन केलेलं असतं, त्याच्यामध्ये स्पष्टता येत जाते. अशा प्रकारचा फायदा मलाच होतो. त्यामुळे मी हे चिंतन करतो. म्हणजे हे चिंतन करणं ही तुम्हा लोकांची गरज नसून ही माझी गरज आहे, हे मला कळतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय आणि मी सांगितल्यामुळे तुम्ही बदलावं, अशा प्रकारच्या खुळ्या कल्पनेमध्ये किंवा खुळ्या अपेक्षेने मी हे काम नाही करत आहे. जर आपल्याला हा विषय खरंच कळला किंवा समजून घेण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली, तरीसुद्धा म्हणजे मी जे काही करतोय तुमच्यासाठी, ते यशस्वी झालं असं मी समजेन. पण तशी अपेक्षा नाही. कारण की तशी अपेक्षा जर ठेवली तर मग माझी निराशा होऊ शकते. त्याची काहीच गरज नाही आहे. कारण की भगवंतांनी स्वतःच सांगितलंय 5व्या अध्यायामध्ये. 5व्यात सांगितलं की 6व्यात सांगितलंय. मला कुठल्या अध्यायात काय सांगितलंय हे वगैरे आठवत नाही कधी. कारण की मी जसं सांगितलं, मी गीतेचा स्कॉलर नाहीये. पण कुठेतरी सांगितलंय भगवंतानी, की आपण स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. आपण जगाचा उद्धार करण्याच्या भानगडीत पडण्याची काहीच गरज नाहीये. कारण जे अस्तित्वातच नाहीये, ते आपण कसं काय सुधारवणार आहे? कसं काय सुधारवणार आहे? तर हा सगळा जो अद्वैताचा सिद्धांत संपूर्णपणे आजपर्यंत मुरलेला आहे. त्या सिद्धांताच्या आधारावरच हे सगळं चिंतन करण्याचा माझा प्रयत्न असतो किंवा हे होत असतं. करण्याचा माझा प्रयत्न असतो असं नाही म्हणणार मी. कारण की अद्वैताचा सिद्धांत जर आपल्या आजपर्यंत मुरलेला असेल, तर आपण सगळीकडे त्या दृष्टीनेच बघू ना, नाही का? म्हणजे रामदास स्वामींची एक कथा आहे. रामदास स्वामी सगळ्या शिष्यांना रामाची कथा सांगायचे नेहमी आणि अशी रामकथा सुरू असताना हनुमंत स्वतः येऊन ती रामकथा ऐकतात, असा सगळ्या रामभक्तांचा विश्वास असतो. त्यामुळे ते कथेच्या जागी एक जागा रिकामी ठेवतात आणि तिथे हनुमंत स्वतः येऊन बसलेले आहेत, अशी कल्पना करतात. चांगली गोष्ट आहे. तर रामदास स्वामी त्यांच्या शिष्यांना रामकथा सांगत असताना हनुमंत तिथे येऊन नेहमी ऐकायचे हे सगळं. तर त्या कथेमध्ये अशोकवनातल्या प्रसंगाचं वर्णन जेव्हा रामदास स्वामींनी केलं, तेव्हा असं सांगितलं की हनुमान तिथे गेलेले असताना सीतामाई बसलेल्या होत्या. सीतामाईंनी पांढरी वस्त्र परिधान केलेली होती आणि तिथे अशोक वाटिकेमध्ये सगळीकडे पांढरी फुलं फुललेली होती. असा प्रसंग आल्याबरोबर हनुमंत म्हणाले की नाही, तिथे फुलं लाल होती. तर रामदास स्वामी म्हणाले की नाही भगवंता, ती फुलं पांढरीच होती. वाल्मिकी रामायणामध्ये पण त्याचं वर्णन आलेलं आहे. मग हनुमंतांनी वेश बदलला. ते वेश बदलून बसलेले होते आत्तापर्यंत. त्यामुळे कोणाला काही कळलं नव्हतं. परंतु नंतर त्यांनी वेश बदलला आणि मग ते हनुमंताच्या स्वरूपात आले, प्रगट झाले आणि मग म्हणाले लोकांना, की "मी स्वतःच तिथे गेलो होतो. मी स्वतः ती फुलं बघितली होती." तर तेव्हा रामदास स्वामी त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाले आणि ते म्हणाले, की "भगवान, तुम्ही इथे आलात, आम्हाला उपकृत केलं. फार चांगली गोष्ट आहे. परंतु आपण जेव्हा तिथे गेला होतात, तेव्हा रागाने आपले डोळे लाल झाले होते. त्यामुळे आपल्याला ती फुलं लाल दिसली. तर जर हनुमंतासारख्या चिरंजीवाचं असं होऊ शकतं. म्हणजे जर आपण डोळ्यावर लाल चष्मा चढवला, तर आपल्याला सगळी सृष्टी लाल दिसणारच आहे, नाही का? तर जर हनुमंताचं असं होऊ शकतं, तर आपण तर फार सामान्य लोक आहोत. आपल्या डोळ्यावर आपण किती रंगांचे किती चष्मे चढवून ठेवलेत. त्या सगळ्या चष्म्यांमधनं आपल्याला सृष्टी जशी आहे तशी दिसतच नाही. आपण स्वतः कोण आहोत हे कळतच नाही. आपण स्वतःला जे नाही आहोत, ते आहोत असं समजून बसलो आहोत. ह्याला म्हणतात मोह. तर ह्या सगळ्या मोहावर गदा घालण्यासाठीच भगवंतानी अर्जुनाला ही सगळी कथा सांगितली. ही गीता सांगितली. कारण की अर्जुनाचा मोह हा होता, की हा देह म्हणजे मी आणि ह्या देहाच्या नात्यामध्ये जे सगळे लोक आहेत ते माझे आणि जे नाही आहेत ते माझे नाहीत. हा जो आपपरभाव आहे, म्हणजे मी म्हणजे हा देह, ह्याच्या आतमध्ये मी
आणि ह्याच्या बाहेर जग, अशा समजुतीचा चष्मा मी माझ्या डोळ्यावर चढवलाय. आपल्याला फक्त तो चष्मा उतरवून ठेवायचा आहे. तो चष्मा उतरवून ठेवला की मग आपण अद्वैतमयच आहोत. अद्वैताशिवाय इथे दुसरं काहीही नाहीये. अद्वैताशिवाय दुसरं जे काही आहे असं मला वाटतं आहे, तो केवळ भास आहे आणि ती केवळ माझ्या मनाची कल्पना आहे. ही निष्ठा जेव्हा दृढ होते, तेव्हा आपण गीतेचा अभ्यास देखील त्या दृष्टिकोनातून करतो. त्यामुळे मी जे काही बोलतो किंवा माझ्या तोंडातनं जे काही बोललं जातं, ते सगळं आपण ह्या दृष्टिकोनातून आहे असं समजून घ्यावं. आपला जर दृष्टिकोन वेगळा असला, तर त्या दृष्टिकोनातून ते तसं दिसेल आणि तसं दिसत असेल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही. म्हणजे काय हनुमान काय खोटं बोलत होते का? हनुमानाने खोटं सांगितलं की ही फुलं लाल होती म्हणून? नाही. हनुमानाने खरंच सांगितलं. कारण की त्यांचा तसा अनुभव होता. तर आपण ज्या ठिकाणी उभे असू, म्हणजे मागच्या वेळेस आपण प्रज्ञाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल जे चिंतन केलं होतं, त्याच्यामध्ये आपण हेच बोललो होतो ना, की आपण ज्या ठिकाणी उभे असतो, त्या ठिकाणून आपल्याला जे दृश्य दिसतंय बाहेरचं, त्याला जर आपण सत्य मानत असलो, तर ते आपल्याला प्रत्येकाला वेगळं दिसेल. कारण की आपण प्रत्येकाने आपल्या डोळ्यावर वेगळ्या रंगाचा चष्मा चढवलेला आहे. सत्य जोपर्यंत बाहेर असतं, सत्य बघणारा मी आणि सत्य माझ्या बाहेर, अशी माझी जोपर्यंत भावना असते, तोपर्यंत ते सत्य मला इतर लोकांना दिसतंय त्यापेक्षा वेगळंच दिसेल. त्यामुळे आपण हे सत्य मला असं दिसतंय आणि तुला तसं का बरं दिसतंय म्हणून मी तुझ्याशी भांडण्याची काहीही गरज नाही. काहीच गरज नाही. आपण जर दुसऱ्या कोणाशी भांडायला लागलो, तर ह्याचा अर्थ काय होईल? ह्याचा अर्थ हा होईल, की ज्या व्यक्तीशी मी भांडतोय, ती व्यक्ती सत्य आहे, असं मी माझ्या मनामध्ये मानलं. ही ही मान्यता किंवा हा भाव माझ्या मनात आल्याबरोबर मी अद्वैतावरनं खाली घसरलो. अद्वैतामध्ये जर माझी निष्ठा असली, तर मला राग यायला नको. मला जर राग येत असेल, तर मी अद्वैतामध्ये स्थित नाही. मला राग येत नाही असं नाही, मला राग येतो. अद्वैतावरनं मी नेहमीच घसरतो. परंतु अद्वैत हेच सत्य आहे. राग हा खोटा आहे. द्वैत हे खोटं आहे. द्वैत हा केवळ भास आहे. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही. कुठल्याच प्रकारची शंका नाही. आणि ही गीता सगळी ह्या दृष्टिकोनातून मी जेव्हा बघतो, वाचतो, तेव्हा मग लक्षात येतं, की अरे, ही गीता हे पुस्तक नाहीये. गीता ही माझीच कहाणी आहे. जेव्हा मी कन्फ्युज्ड असतो, साशंक असतो, तेव्हा मीच अर्जुन असतो. आणि माझी बुद्धी जेव्हा स्थिर असते आणि ती ह्या साशंक मनाला उपदेश करत असते, तेव्हा माझा कृष्ण देखील मीच असतो. त्यामुळे अर्जुन देखील माझ्यातच आहे? नाही, नाही. अर्जुन मीच आहे. कृष्ण देखील माझ्यात आहे? अजिबात नाही. कृष्ण देखील मीच आहे. माझ्याच मध्ये अर्जुनाचं देखील प्रतिबिंब आहे आणि कृष्णाचं देखील प्रतिबिंब आहे. आणि कृष्ण हा कुठे बाहेर नसून हा माझ्या हृदयातच आहे. हा हृदयस्थ आहे. माझं हृदयच तो आहे. अशा प्रकारची भावना जेव्हा माझ्या मनामध्ये दृढतापूर्वक प्रस्थापित होते, तेव्हा खऱ्या अर्थाने गीता आपल्या जीवनात उतरण्याची प्रक्रिया सुरू होते. तर अशा प्रकारचा अनुभव प्रत्येकाला येऊ शकतो. खरं सांगायचं तर आपण सगळेजण अद्वैताच्या अनुभवातच असतो. परंतु जो अनुभव आपल्याला येतो, तो अद्वैताचा नसून तो द्वैताचा आहे, असं आपण त्याच्यावर सुपर इम्पोजिशन करतो. म्हणजे त्याला म्हणतात अध्यारोप. म्हणजे वेदांतामधली जी कथा आहे, ती सगळ्यात जी लोकप्रिय कथा आहे ती कुठली आहे? की मी अंधारात घरी परत येत होतो. माझा पाय एका जागी अडखळला. तिथे एक दोर होता. परंतु तो दोर नसून साप आहे अशी कल्पना मी केली. ठीक आहे ना? मग मी घरात गेलो.
हातामध्ये एक कंदील म्हणा, टॉर्च म्हणा आणला आणि एक काठी आणली त्या सापाला मारायला. आणि मग जेव्हा मी त्याच्यावर प्रकाश झोत टाकला, तेव्हा मला असं लक्षात आलं की तिथे साप नसून तिथे फक्त दोर आहे. असं मला जेव्हा कळतं, त्याच्यानंतर मी तो साप कुठे गेला हे शोधायला जाईन का? शक्यच नाही. तो साप गेला माझ्या डोक्यातनं. कारण की माझ्या मनात जेव्हा साप होता, तेव्हा देखील तो दोरच होता. माझ्या मनात जेव्हा द्वैत आहे, तेव्हा देखील ते अद्वैतच होतं. असं आहे ना. तर अद्वैताचा आपल्याला पूर्णपणे अनुभव जरी नाही आला, तरी सुद्धा ते अद्वैतच आहे ह्याबद्दल मनामध्ये शंका नाही उरली. तर त्याच्यानंतर आपण द्वैतामध्ये अडकू का? किंवा द्वैत कुठे आहे ते शोधायला जाऊ का? नाही होणार. म्हणजे काय होईल, की समजा एखाद वेळेस पाय अडखळला तर आपण एकदम थोडंसं दचकू आणि साप तर नाही ना, अशी एक क्षणासाठी आपल्या मनामध्ये शंका येईल देखील. असं नाहीये, की ते होणार नाही. कारण की इतके जे जुने संस्कार आपल्या मनावर झालेले असतात आणि आपल्या डोळ्यावर जो इतक्या विविध रंगांचा चष्मा आपण चढवलेला आहे, तो कधी-कधी डोकं काढतो वर. असं नाही की नाही काढत. परंतु तशा प्रकारची ठेच लागली तरी सुद्धा क्षणार्धात स्वतःला सावरून आपल्या मनामधली निष्ठा पुन्हा जागृत करायची आणि त्या निष्ठेमध्ये पुन्हा परत जायचं. याला म्हणतात निधिध्यासन. म्हणजे गोंदावलेकर महाराज म्हणतात, की अनुसंधानात राहा. अनुसंधानात म्हणजे कुठलं अनुसंधान, की मी जे काही करतोय ते मी करत नसून राम करतोय. राम करता करवित आहे. ह्या अनुसंधानात राहा, की मी काही करत नाहीये. जे काही होतंय ते रामाच्या कृपेमुळे होतंय आणि रामच करतोय. मी नाही करत आहे. हे अनुसंधान आहे. तर अद्वैताच्या दृष्टीने अनुसंधान म्हणजे काय? की माझं जे खरं स्वरूप आहे ते अद्वैतमयच आहे. मी अद्वैतातच आहे. मला अद्वैतामध्ये राहून द्वैताचा अनुभव येतोय फक्त. तर त्या अनुभवाला सत्य न मानणं म्हणजेच त्या अनुसंधानात राहणं. म्हणजे काय होईल, की जगामध्ये जे काही चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे करण्याची गरज आहे ते आपण आनंदाने करू. परंतु त्याच्या फळाची अपेक्षा न करता. ह्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेस चिंतन केलं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. अशा प्रकारचा श्लोक आपण बघितला, जो गीतेतला सगळ्यात जास्त कोट केला जाणारा असा श्लोक आहे. सगळे लोक त्या श्लोकाबद्दल चिंतन करतात, परंतु तो आपण कसा चुकीच्या पद्धतीने समजतो किंवा आपल्याला समजावून सांगितला गेला आहे, परंतु तो कसा असायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण पुरेसं चिंतन केलं मागच्या वेळेस. ठीक आहे ना. तर आपल्याला जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळल्या, तर मग काय होईल, की आपला मोह पण दूर होईल, शोक पण दूर होईल आणि दुःख निवृत्ती होईल. असं व्हायला पाहिजे, नाही का? तर एवढी सगळी कथा पहिल्यांदा का सांगितली, की मामका पांडवाश्चैव म्हणजे माझे ते माझे आणि पंडूचे ते पांडव. होते कौरवच दोघंही. परंतु माझे आणि माझ्या व्यतिरिक्त दुसरे हे जेव्हा द्वैत माझ्या मनामध्ये असतं ना, तेव्हा अशा प्रकारचं महाभारत आपल्या मनामध्ये क्षणोक्षणी घडत असतं. त्यामुळे हे महाभारत ही इतिहास कथा जरी असली, तरी देखील ती आपल्या मनामध्ये होत असणारी दर क्षणीची कथा आहे. अशा प्रकारे आपण जर महाभारत, अशा प्रकारे आपण जर रामायण, अशा प्रकारे आपण जर गीता समजून घेतली, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, तर मग काय होईल, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात उतरतील किंवा ह्यांचं तात्पर्य काय आहे ते आपल्याला कळेल. तर गीता आपल्याला का सांगितली गेली किंवा व्यासदेवांनी ही सगळी संपूर्णपणे व्यवस्थित लिहून का बरं ठेवली आपल्याकरता? त्याचं तात्पर्य हेच आहे, की मानवी जीवनाचं जे मुख्य ध्येय आहे, की मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. ते ध्येय आपल्या प्रत्येकाला पूर्ण करता यावं, सहजपणे पूर्ण करता यावं, त्याच्यासाठी म्हणून ही गीता लिहून ठेवली आहे. आहे की नाही? तर पहिल्यांदा काय असतं, की प्रत्येक माणसाला असं वाटत असतं ना, की आपण या देहात आहोत म्हणून. तर जोपर्यंत असं आपल्याला वाटत असतं, तोपर्यंत मग आपण त्या देहाने जे करायचं असतं ते करतो. करायला पण पाहिजे.
त्याच्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की आपण जीव आहोत. मग त्याच्यासाठी आपण जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, करा. त्याच्यानंतर आपण जेव्हा चिंतन करायला लागतो की मी खरोखरीच हा जीव आहे का? आणि मी ज्या उपास्य देवतेची, आराध्य देवतेची उपासना करतो आहे, ती देवता म्हणजे कोण आहे? तो देव जो आहे तो कोण आहे? त्याच्यानंतर मग मी ह्या सगळ्या चिंतनामध्ये प्रवेश करतो. आणि त्या सगळ्या चिंतनामधनं जेव्हा मला संपूर्णपणे खात्री पडते, की मी देवता नाही आहे हे तर कळलं होतं आधीच. हा मी वेगळा जीव देखील नाही आहे. मी वेगळा जीव आणि इतर सगळे तुम्ही इथे बसलेले आहात ते सगळे वेगळे जीव. हा देखील एक भास आहे. हे सत्य नाही आहे. पण ठीक आहे, व्यावहारिकदृष्ट्या आपण वेगळे-वेगळे आहोत. आपण एकमेकांशी चांगल्या प्रकारे राहायला पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. परंतु हा सगळा अनुभव किंवा हा सगळा भास होत असताना देखील अद्वैतावरची जी निष्ठा आहे, तिच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. असं आहे ना. त्यामुळे काय होतं, की अद्वैताची निष्ठा कायम राहते, परंतु त्याच्यासोबत द्वैताचा आनंद देखील आपल्याला घेता येतो. त्याच्यामध्ये न अडकता. अशा प्रकारे जर आपलं जीवन व्यवस्थित चाललं, तर किती चांगलं होईल. म्हणून मग ही पहिली सगळी गोष्ट सांगितली, की इतके सगळे राजे जमले होते, त्यांच्याजवळ एवढं सैन्य होतं, त्यांच्याकडे इतके हत्ती होते, इतके घोडे होते. मग आपल्या बाजूने इतके आहेत आणि त्यांच्या बाजूने तितके आहे. 7 अक्षौहिणी सेना पांडवांची आणि 11 अक्षौहिणी कौरवांची वगैरे ही सगळी कथा सांगितली. म्हणजे कथेच्या माध्यमातून आपल्याला हा विषय कसा काय कळेल, त्याच्यासाठी ही सगळी रंगवून कथा सांगितली. ठीक आहे. कळली तर पाहिजे ना पण. म्हणून मग काय असतं, की प्रत्येक काळामध्ये आपल्यामध्ये अनेक प्रकारचे गुरुतुल्य लोक जन्म घेतात. ते आपल्याला आजच्या काळातून आपल्याला हे सगळं ज्ञान आजच्या भाषेमध्ये, आजच्या जीवनातली उदाहरणं देऊन सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मग तो विषय आपल्याला कळतो आणि मग त्याच्यानंतर तो आपण जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो. तशा प्रकारे आपलं जीवन समृद्ध व्हावं. आपलंच नाही तर आपल्या आजूबाजूचं, आपल्या परिवाराचं, आपल्या शहराचं, आपल्या देशाचं, सगळ्या जगाचं. भारतामध्ये किंवा भारतीय विचार प्रणालीमध्ये माझा हा देश आणि इतर दुसरे देश माझे नाहीत, अशा प्रकारचं कधीच नव्हतं. भारत ह्या शब्दाचं नावच आहे, की भा म्हणजे ज्ञान किंवा प्रभा किंवा आभा. भा म्हणजे ब्रिलियन्स. त्याच्यामध्ये रत जो आहे, तो भारत. तर अशा प्रकारे भा मध्ये रत असणारा मी कुठेही जरी असलो, तरी सुद्धा मी भारतातच असतो. विचार करून बघा. तर जर आपण खरोखरीच ज्ञानाच्या मार्गावर किंवा सत्य काय आहे हे शोधण्याच्या मार्गावर आहोत किंवा हे जाणून घेण्याच्या मार्गावर आहोत, अशी प्रत्येक व्यक्ती भारतच आहे, भारतात आहे, भारतीय आहे. तसं आहे. तर एवढी कथा सांगून झाल्यानंतर मग अर्जुन खालती बसला बिचारा आणि मग भगवंताला विचारलं, की मला तुम्ही सांगा, मी आता तुम्हाला शरण आलेलो आहे. ठीक आहे. तर मग भगवान काय सांगतात? भगवान म्हणतात, की बघ, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. हे मी संस्कृत म्हटलं. कोणाला कळलं? मलाच नाही कळलं. आता मराठी वाचू. मी किती सोपं होईल पहा बरं. करिसी भलता शोक वरी ज्ञानही सांगसी मेल्या जे त्याविषयी शोक ज्ञानवंत न जाणती. हे किती सोपं पडलं पहा बरं. करिसी भलता शोक वरी ज्ञानही सांगशी. म्हणजे तू तर पहिले शोक करतोय भलताच आणि वर्ण मला ज्ञानही सांगतोय. हं? मेल्या जित्याविषयी शोक ज्ञानवंत न जाणती. तुला जर खरंच कळलेलं असेल, ज्याला ज्ञान झालेलं आहे की आपण कोण आहोत, तशा प्रकारचा माणूस मेल्या जित्याविषयी शोक करणारच नाही. नाही का? कशाला करेल? तर हे सगळं सांगतात आहे म्हणजे भगवान. मी आता हे म्हणजे मी आधी ठरवलं होतं, की प्रत्येक श्लोक घेऊन
त्याच्यावर भाष्य करणं वगैरे असं करू नये. पण मग मला तसं वाटलं, की नाही एक श्लोक करावा त्यानी माझाच अभ्यास होईल. तर ह्याच्या आधीची सगळी सगळी जी कथा होती ना, ती खूप जास्त डिटेलमध्ये जाऊन आपल्याला समजून घ्यायलाच पाहिजे वगैरे असं नाहीये. म्हणजे त्याच्या आधीचीच कथा होती. तर आपण सगळे लोक कथा ऐकण्याच्या वयाच्या पुढे गेलेलो आहोत, अशी मी आशा करतो किंवा असं मी गृहीत धरतो. म्हणून मग जिथून खरंच तत्त्वज्ञानाला सुरुवात झालेली आहे, तिथून आपण ते सुरू करावं म्हणून मी हा 11वा श्लोक घेतला दुसऱ्या अध्यायातला, जिथपासून खरोखरीच भगवान त्याला सांगायला सुरुवात करतायत, की "तू कोण आहेस? न त्वेवाहं जातु नासं, न त्वं नेमे जनाधिपाः, न चैव न भविष्यामः, सर्वे वयमतः परम." हा 12वा श्लोक आहे. हं. मग काय, की "मी तू आणिक हे राजे, न मागे नव्हतो कधी, तसेची सगळे आम्ही, न पुढेही नसू कधी." तसंच आहे, की मी आणि तू आणि हे सगळे राजे, न मागे नव्हतो कधी, तसेची सगळे आम्ही, न पुढेही नसू कधी. म्हणजे जसे आत्ता दिसतायत देहामध्ये, तसे आधी आपण नव्हतो. आत्ता दिसतोय आणि नंतर मग कधी नाही राहणार. म्हणजे देहबुद्धीने जर आपण बघितलं किंवा देहाच्या दृष्टीने जर आपण बघितलं, तर हे जग सारखं बदलतंय. माझा देह पण तर सारखा बदलतोय. म्हणजे अगदी आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने जर बघितलं आपण, तर कसं होईल, की आपण श्वास आत घेतो, तेव्हा ऑक्सिजन आत घेतो आणि श्वास जेव्हा बाहेर सोडतो, तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. म्हणजे अणुरेणूंच्या पातळीवर ॲट द मॉलिक्युलर लेव्हल आपलं शरीर बदलतंय ना सारखं. परंतु या शरीरामध्ये मला कुठल्याही प्रकारच्या बदलाचा अनुभव येतो आहे का? अजिबात येत नाहीये. त्यामुळे हे जे न बदलणारं तत्व आहे, हे मी आहे. जे बदलणारं तत्व आहे, तो देह आहे. ती प्रकृती आहे. जी बदलणारी वस्तू आहे, ती बदलते आहे असा भास होतोय. परंतु तो जो भास आहे, तो भास खरा आहे, की ते सत्य आहे, हे मला कळलं पाहिजे ना. तर तिसरा ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे, म्हणजे 13वा श्लोक, तो पण मला खूप आवडतो. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, तथा प्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. असं आहे. ह्या देही बाल्यतारुण्य जरा वा लाभते जशी, तसा लाभे नवा देह, न डगे धीर तो तिथे. जर आपल्याला असं कळलं, की हा देह जो आहे किंवा या देहाचा जो धर्म आहे, आधी कसा, की आधी तो बाल्यावस्थात असतो, त्याच्यानंतर मग कुमारावस्थात येतो, त्याच्यानंतर युवावस्थात येतो, त्याच्यानंतर प्रौढावस्थात येतो. आता म्हणजे अधिक जरा प्रौढावस्थेत आपण आलेलो आहे. तर अशा प्रकारे जी बदलणारी वस्तू आहे, तिला धरून ठेवून न मुह्यती धीरस्तत्र न मुह्यती, म्हणजे जो धीर पुरुष असतो, ज्याची बुद्धी स्थिर आहे, न मुह्यती म्हणजे तो मोहित होत नाही. म्हणजे तो त्यापासून ही डज नॉट गेट डिल्युडेड इंग्रजीमध्ये सांगायचं जर झालं तर. तर नंतरचा जो श्लोक आहे तोही मला खूप आवडतो. त्याच्यामध्ये भगवान म्हणतात, "मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यांस्तांस्तितिक्षस्व भारत." मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. तर आपण हे मराठीत वाचू एकदा. मी त्याचा अर्थ पण थोडासा जास्त चिंतन करीन याच्यावर. मला हा श्लोक आवडतो कारण शीतोष्ण विषय स्पर्श सुख दुःखात घालिती, करी सहन तू सारे येती जाती अनित्यते. आता पहा की समजा आपल्याला एखाद्या गोष्टीचा स्पर्श झाला, तर ती गोष्ट आपल्याला गरम लागेल किंवा थंड लागेल, आहे की नाही? तर ती जशी लागते तशी ती सहन करायची आणि ती अमुक अशी असावी अशी अपेक्षा करायची नाही. अशा प्रकारची शिकवण भगवान आपल्याला देतायत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. मात्रा म्हणजे पंचमहाभूत जी असतात ना, ही सगळी सृष्टी पंचमहाभूतांपासून तयार झालेली आहे असं आपल्याला कळतं. राईट? कुठली आहे ती पंचमहाभूत? आकाश, वायू,
तेज म्हणजे अग्नी, नंतर जल आणि पृथ्वी. ठीक आहे. म्हणजे आकाश जे असतं ते सटलेस्ट म्हणजे सगळ्यात सूक्ष्म असं महाभूत आहे आणि जे सगळीकडे व्याप्त आहे, सर्व व्याप्त आहे. आकाशाव्यतिरिक्त इथे काही नाहीच आहे. आकाशामध्ये बाकीच्या गोष्टी असतात. तर आकाशामध्ये जेव्हा चलबिचल निर्माण होते, हालचाल निर्माण होते, आकाशामध्ये फक्त शब्द असतो. आकाशातून शब्द ध्वनिक्षेपित होतो. परंतु बाकीचं काही नाही होत आकाशात. तर आकाशाचं जे तन्मात्र आहे, म्हणजे त्याची स्पेसिफिक क्वालिटी ती म्हणजे ध्वनी आहे, शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये हालचाल सुरू होते, तेव्हा स्पर्श होतो. शब्द आणि मग स्पर्श. त्या वायूमध्ये स्पर्श पण होतो. वायूचा आवाज पण येतो. म्हणजे वारं सुटलं की आपल्याला आवाज येतो की नाही? आणि वायू म्हणजे वारा सुटला की मग आपल्या त्वचेला त्याचा स्पर्श होतो. तर वायू महाभूताचं जे तन्मात्र आहे, ते स्पर्श आहे. त्याच्यानंतर तिसरं त्याच्यापेक्षा जास्त ग्रोस आपण म्हणू. म्हणजे आता ते आधी सूक्ष्म होतं, मग ते स्थूल, 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 स्थूल होत जातं. तर सगळ्यात सूक्ष्म आकाश. मग त्यापेक्षा स्थूल म्हणजे वायू. त्याच्यानंतर म्हणजे अग्नी. म्हणजे जर वायू हलला आणि घर्षण झालं, तर करून पहा. घर्षण झालं की मग तिथे अग्नी निर्माण होतो. म्हणजे ऋग्वेदाची जी पहिली ऋचा आहे, त्याच्यामध्ये "अग्निमीळे पुरोहितम." अग्नी हा पहिला शब्द आला. तर अग्नीमध्ये रूप आहे, रूप तन्मात्र. अग्नी ही डोळ्याची देवता आहे. सूर्य ही डोळ्याची देवता आहे. त्याच्यामुळे आपल्याला दृष्टी येते. त्याच्याने आपल्याला रूप दिसतं. तर रूप तन्मात्र जे आहे ते अग्नीचं आहे. अग्नीचा गुणधर्म रूप आहे. अग्नीमुळे आपल्याला चित्र दिसतात, नाही का? आपण सिनेमे बघतो पडद्यावर, तर जेव्हा त्याच्यावर अग्नी किंवा तेज प्रक्षेपित होतं, तेव्हा आपल्याला त्या पडद्यावर चित्र दिसतं, नाही का? तर अग्नी हे तिसरं महाभूत. चौथं म्हणजे जल. त्याच्यामध्ये रस आहे. जर आपल्या रसनेमध्ये जलतत्व नसलं, तर आपल्याला पदार्थांची चव कळणारच नाही. तर जल महाभूत जे आहे, त्याचं तन्मात्र जे आहे, ते आहे रस. रस तन्मात्र. आणि त्याच्यापेक्षा आता जलामध्ये 4ही आहेत. त्याच्यामध्ये रस तन्मात्र मात्र त्याचं स्वतःचं विशिष्ट तन्मात्र आहे. आणि 5वं जे आहे ते पृथ्वी म्हणजे त्याच्यामध्ये गंध आहे. हे शेवटचं आलं. पृथ्वीला गंध असतो, नाही का? तर हे जे 5 तन्मात्रा आहेत म्हणजे ह्या मात्रा आहेत 5. ह्यांचा जेव्हा स्पर्श होतो, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. म्हणजे शीत अनुभव येऊ शकतो आपल्याला, थंडपणाचा अनुभव येऊ शकतो किंवा गरमपणाचा अनुभव येऊ शकतो आणि त्याच्यामुळे सुख किंवा दुःख होऊ शकतं. म्हणजे कसं, की समजा थंडीच्या दिवसामध्ये एखादा थंड पदार्थ आपल्या जवळ आला, तर मग आपल्याला दुःख होईल. थंडीच्या दिवसामध्ये समजा एखादी उष्ण वस्तू आपल्या जवळ आली, तर ती आपल्याला बरी वाटेल. तेव्हा आपल्याला शेकोटी पेटवून बरं वाटतं. तेव्हा अग्नी चांगला वाटतो हिवाळ्यात. पण उन्हाळ्यात आपल्याला एसी लावावसं वाटतं, नाही का? असं वाटतं, की आपण थंड करावं वातावरण. कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोच अग्नी दुःखदा होतो. म्हणजे जो अग्नी हिवाळ्यामध्ये सुखदा होता, तो अग्नी उन्हाळ्यात दुःखदा झाला. म्हणजे काय झालं, की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, जेव्हा या मात्रांचा स्पर्श आपल्याला होतो, तेव्हा सुख किंवा दुःख होतं. मग काय? तर हे येतं आणि जातं. आगमापायिनो नित्यास. आगमा म्हणजे येतं, अपायिनो अपायिनः म्हणजे जातं, अनित्या. हे येतात आणि जातात, त्यामुळे ते अनित्य आहे. मग काय करायचं? तान तितिक्षस्व भारत. म्हणजे काय आहे, की तू हे सहन कर, कृपा करून. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती. तर जर आपल्याला असं कळलं, की जगामध्ये ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी येतायत, जातायत, येतायत, जातायत, त्यांना धरून ठेवण्यात काय अर्थ आहे? काहीच गरज नाही. असं जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपण काय करतो, की ठीक आहे, ही आत्ता सध्या कोरोनाची परिस्थिती आलेली आहे, ही पण जाईल. त्याच्यानंतर सुखाचे दिवस येतील, ते पण जातील. सुखाचे आपण आत्तापर्यंत आपण किती दिवस बघितलेले आहेत? ते तर आले आणि गेले. दुःखाचे दिवस आलेत आणि गेलेत. आपण तर जसे आहेत तसेच आहे. त्यामुळे सुख आणि दुःख आपल्या आतमध्ये येत जात असतात. आपण जसे असतो तसेच असतो. माझ्या असण्यामध्ये काय फरक पडलाय? काहीच फरक नाही पडलाय.
हे जेव्हा मला कळतं ना, त्याच्यानंतर मन खूप शांत होतं. तर अशा प्रकारे सगळ्यांचं मन खूप शांत व्हावं, ह्या गीतेच्या चिंतनामधनं अशी प्रार्थना करून आजच्या पुरतं चिंतन मी हे थांबवतो. अजून 15 मिनिट आहेत. त्यामुळे आपण जर आपल्याला कोणाला काही प्रश्न असलेत, तर आपण हात वर करावेत आणि मी त्यांना अनम्यूट करतो. मग आपण बोलू. तर आपल्याला आवडलं असावं, अशी मी आशा करतो. इथे माझ्यासमोर फक्त 5 लोक मला दिसतात. कोणीच अजूनपर्यंत हात वर केलेला नाहीये. त्यामुळे मी ज्यांनी व्हिडिओ ऑन केलाय आत्ता, म्हणजे अपर्णाताई, त्यांना मी अनम्यूट करतो आत्ता. अपर्णाताई, आपल्याला जर अनम्यूट करता आलं तर बघा, आणि मग आपल्याला जर काही बोलायचं असेल 1 मिनिट, तर आपण बोलू शकता. मला पहिले तर तुम्हाला दोघांनाही धन्यवाद द्यायचा आहे, सुधीर भाईंनी आणि तुम्हाला. मला दुसरा प्रश्न होता. पहिला आहे आकाश, मग आहे ध्वनी, आकाशात असलेला ध्वनी, की वायू. म्हणजे ध्वनी हा पहिला पकडायचा की आकाश हे पहिलं पकडलं तर मग ध्वनी दुसरा येईल ना? नाही, आकाश आणि ध्वनी हे एकमेकांशी निगडीत एकच आहेत. आहे. म्हणजे अच्छा. आकाशाचं तन्मात्र ध्वनी आहे. हा. मग आकाशाचं तन्मात्र ध्वनी आहे. नंतर वायूचं तन्मात्र स्पर्श मग आहे. वायू. हो, मग अग्नी. त्याच्यानंतर अग्नीचं तन्मात्र रूप आहे. रूप. त्याच्यानंतर जलाचं तन्मात्र रस आहे, म्हणजे चव. चव. आणि पृथ्वीचं तन्मात्र गंध आहे. गंध. असं आहे. तर 5 महाभूत आहेत आणि 5 तन्मात्र आहेत. ठीक आहे. तर हे समजावून सांगण्यासाठी, विश्लेषण करून सांगण्यासाठी सांगितलं. हे सगळे भास आहेत. म्हणजे आपण जे सगळं चिंतन करतोय ना, माझ्या तोंडातून जो शब्द निघतोय, तो देखील मिथ्या आहे. भास. कारण स्वतःचा जो अनुभव आहे, माझ्या असणेपणाचा अनुभव, तो शब्दांमध्ये व्यक्त करून सांगता येत नाही. परंतु त्या दिशेने जाण्याचा जो रस्ता आहे, तो दाखवता येऊ शकतो. त्यामुळे गुरु जो असतो ना, तो फक्त आपल्याला मार्ग दाखवतो. त्या मार्गाने वाटचाल आपल्यालाच करावी लागते आणि अनुभव आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागतो. त्यामुळे हे जे सगळं चिंतन सुरू आहे, हे चिंतन सगळं माझ्या मनामधले जे भाव आहेत किंवा माझा जो अनुभव आहे, तो अनुभव शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे फक्त. आणि त्या शब्दांमधनं जर तुम्हाला ते सगळं ग्रहण होऊ शकलं आणि तशा प्रकारचा अनुभव जर तुम्हाला आला, तो तुम्हालाच तर घ्यायचा आहे. तो मी नाही तुम्हाला देऊ शकत. माझा अनुभव तुम्हाला नाही येऊ शकत. नाही. पण खरं सांगू का, की हा जो आपल्या असणेपणाचा अनुभव आहे ना, हा केवळ एकच सत्य असतो. बाकीचं सगळंच्या सगळं मिथ्या असतं आणि ह्या अनुभवात आपण सगळेजण नेहमी असतो, 24 तास असतो. परंतु हा अनुभव मला येतो आहे, असं मला कळतच नाही. म्हणजे अनुभव अद्वैताचाच असतो, परंतु ते अद्वैत नसून द्वैत आहे, असा अध्यारोप मी त्याच्यावर करतो. म्हणजे नेहमी तो दोरच असतो, परंतु तो साप आहे, असं मी समजत असतो. ही माझी समस्या आहे. हा मोह आहे. की मी जे नाहीये ते मी आहे असं मी समजलोय चुकून. ह्या मोहाचं निराकरण करण्यासाठी ही गीता आहे. आणि सगळ्या उपनिषदांचं सार हेच आहे. सगळे उपनिषद तुम्हाला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्हीच ते आहात. तत्वमसी. ते जे सत्य आहेस, हे श्वेतकेतू, तेच तू आहेस. परंतु हे माझ्या डोक्यात शिरतच नाही. मग काय करायचं? मग करा साधना काही ना काही. आपल्याला कारण करण्याचा रोग लागलेला ना. हां? आपल्याला जो रोग आहे त्याचं नाव आहे करो, 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 करो. आणि गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला भगवंतानी आपल्यावर खूप कृपा केलेली आहे. त्यांनी कोरोना दिला. आपल्या जीवनामध्ये करोना नावाची देवी आणून ठेवलेली आहे. तर तिची जर उपासना आपण व्यवस्थित केली, तर आपण करो ह्या रोगापासून मुक्त होऊ शकतो आणि करोना देवीच्या चरणापाशी स्थित होऊ शकतो. ठीक आहे? ह्याचा अर्थ हा नाही की आपल्याला जे करायला पाहिजे आपण करू नये. आपल्याला जे करायला पाहिजे तेच करावं आणि ते करावंच. म्हणजे आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे, ते कर्मच फक्त मी करेन आणि ते कर्म मी करेनच. परंतु कर्ता भाव न ठेवता मी करेन. ही गीतेची शिकवण आहे. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो आनंदात, तर किती चांगलं होईल. अशा प्रकारे आनंदात राहण्याचा अनुभव
आणि अशा प्रकारची प्रेरणा आपल्या सगळ्यांना व्हावी, अशी मी आशा करतो. तर नैनाताई, आपल्याला काहीतरी म्हणायचं होतं सांगा. नाही, ती वेदांतातली गोष्ट जी आता आपण सांगितली, की स्नेक आणि रोप, आणि आपण लाईट घेऊन गेलो तिकडे तर कळतं की ती रोप आहे. पण माझा प्रश्न असा आहे, की जर समजा तो साप असेल आणि सापांनी आपल्याला डंख मारला, मग त्या वेळच्या हे कसं काय एक्सप्लेन कराल? बरोबर आहे. तर आपल्या मनात तर तो साप आहे ही भावना दृढ आहे ना. तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये तो साप आहे ही भावना दृढ असते, तोपर्यंत तो साप आपल्याला डंख मारत राहतो. हीच तर आपली कथा आहे ना. आपण जगाला सत्य मानलेलं आहे. म्हणजे काय आहे, की जग तिथे नाहीये खरं तर. काल्पनिक आहे. परंतु त्याला आपण सत्य मानलं. त्यामुळे मग ते आपल्याला त्रास देतं. देतच ना. ह्या सगळ्या अनुभवामध्ये आपण नेहमीच असतो. हा द्वैताचा अनुभव आहे. मी असं नाही म्हणत आहे, की हे जग आपल्याला त्रास देणार नाही. हे जग आपल्याला त्रास देईल. परंतु ते त्रास देत असताना आपल्याला त्रास होणार नाही. ह्याला म्हणतं स्थितप्रज्ञ. म्हणजे असं नाही म्हणत आहे, की उन्हाळ्यामध्ये समजा आपल्याला एखादी म्हणजे एसी रूम मिळाली किंवा एसी बसमध्ये आपल्याला एसी ट्रेनमध्ये आपल्याला रिझर्वेशन मिळालं तर आपण दुःखी होऊ नये. आपण आनंदीच राहू. उन्हाळ्यामध्ये आपण गरमी मुद्दाम व्हावी असं थोडीच करणार आहे. आपण त्याच्यासाठी काहीतरी करू उपाययोजना. म्हणजे गीता हे नाही सांगत आहे, की तुम्ही रिकामे बसले राहा. अजिबात नाही सांगत. ते काय सांगतं, की अकर्मणी पण नका राहू. माते संगोस्त्व अकर्मणी. संग असतु अकर्मणी. म्हणजे तुम्ही अकर्मणी सुद्धा नका राहू. रिकामे नका बसले राहू. तुम्ही कर्म करत राहा. परंतु कर्ता भाव नका ठेवू त्याच्यामध्ये. आणि जे काही कर्म कराल ते कर्म समष्टीसाठी कल्याणकारी जे असेल असंच करा. आणि समष्टीचं जिथे कल्याण होईल तिथे तुमचं देखील कल्याण आहेच. म्हणजे तुम्ही स्वतःचं कल्याण आणि समष्टीचा सत्यानाश अशा प्रकारे कर्म नका करू. तुम्ही समष्टीच्या कल्याणासाठी जर कर्म केलं तर या समष्टीचाच एक मी भाग आहे. त्याच्यामुळे जर सगळ्यांचं कल्याण झालं तर त्याच्यामध्येच माझंही देखील कल्याण आहे. ह्या भावनेने जेव्हा आपण करू, तेव्हा आपण हळूहळू ह्या सगळ्या भ्रमातून, की हा दोर नसून साप आहे, हा जो भ्रम आपल्या मनामध्ये आहे, तो भ्रम हळूहळू कमी होईल. व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण तिथे नाही आहोत, म्हणजे आपण जोपर्यंत त्या भ्रमात आहोत, तोपर्यंत आपण कर्म करायला पाहिजे. आणि कुठल्या प्रकारे करायला पाहिजे? अनसेल्फिशली, निस्वार्थ बुद्धीने. कुठलं कर्म करायला पाहिजे? जे सहजपणे माझ्या वाटेला आलेलं आहे ते, म्हणजे कुठलं? स्वधर्म. तर स्वधर्म देखील आपल्या आयुष्यात आपण जिथे असू त्यानुसार तो बदलत असतो. ह्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेस चिंतन केलं होतं. वर्णाश्रम पद्धतीच्या दृष्टिकोनातून विचार करताना. आणि ते म्हणजे समाजाची त्याच्यातनं कुठल्याही प्रकारे डिव्हिजन करावी किंवा समाजाचे भाग पाडावेत, त्याला भेद पाडावेत असा त्याच्या मागचा उद्देश नाहीये. हे फक्त क्लासिफिकेशन आहे, म्हणजे फक्त वर्णन करून सांगितलं. 4 हे वर्ण म्हणजे वर्ण न आहेत. 4 प्रकारची माणसं आपल्याला ह्या दुनियेत दिसतात. तसं आहे. तर त्यामुळे तो साप जोपर्यंत आपण त्याला खरा मानत असू, तोपर्यंत तो डंख मारेलच. तर अशा प्रकारची एक कथा सद्गुरू जग्गी वासुदेव नेहमी सांगतात आणि मला ती खूप आवडते. आणि ते मी आता सांगेन त्याच्यापेक्षा खूप चांगली सांगतात. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका कधी. रेकॉर्डिंग असेल अवेलेबल. तर ते इंग्रजीत सांगतात, तर मी इंग्रजीतच सांगतो. आणि मग नंतर थोडं मराठीत सांगेन, की वन्स देअर वॉज अ लेडी. शी हॅड अ ड्रीम. इन दॅट ड्रीम शी सॉ a hulk of a man who came close to her. He kept coming closer and closer and closer. He came so close that she could feel his breath. Then she trembled, not in fear, and she asked, "What are you going to do to me?" And he said, "Well, lady, it's your dream." तर अशी आपली कथा असते. आपण ज्या कल्पना किंवा जे संकल्प आपल्या मनामध्ये असतात, ते सगळे संकल्प आपल्या आयुष्यामध्ये मूर्त स्वरूपात येतात. म्हणून तर कुठलंही कर्म करण्यापूर्वी किंवा कुठलाही विचार मनात आणण्यापूर्वी संकल्प शुद्धी फार महत्वाची आहे. म्हणजे आपण कुठल्या प्रकारचा संकल्प करतो हे फार महत्वाचं आहे. संकल्प शुद्ध असावा, त्याच्यामध्ये स्वार्थ नसावा, त्याच्यामध्ये समष्टीचं कल्याण असावं.
अशा प्रकारचं कर्म आपण करत जाऊ, तेव्हा हळूहळू आपलं चित्त शुद्ध होईल आणि त्या शुद्ध चित्तामध्ये सत्य प्रगट होत जाईल, स्पष्टपणे त्याचा अनुभव येत जाईल. अशा प्रकारची कृपा भगवंत आपल्यावर करणारच आहेत किंवा करतातच. तर जर आपण गीतेमध्ये सांगितलेले सिद्धांत आपल्या आयुष्यात उतरवले, दैनंदिन जीवनात उतरवले, तर आधी काय होतं की ते आपल्याला प्रयत्नपूर्वक उतरवावे लागतात. म्हणजे आधी आपल्याला ही सगळी साधना म्हणून हे सगळं करायला लागतं, परंतु नंतर काय होतं की लक्षात येतं की हे का करायला पाहिजे, त्यामुळे मग ते सहज घडायला लागतं. म्हणजे पहा, आपण नाही ना भारतातून इथे आलो, तेव्हा इथे आल्यानंतर लक्षात आलं की अरे इथे तर सगळे लोक रस्त्याच्या उजवीकडून गाडी चालवतात. भारतात आपल्याला डावीकडनं गाडी चालवावी रस्त्याच्या, असा नियम आहे नाही का. आपण चालवतो किंवा नाही ती गोष्ट वेगळी आहे, परंतु असा नियम तर आहे ना. परंतु तिथून आपण जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा आपल्याला लक्षात आलं की नाही, गाडी आपल्याला उजवीकडनं चालवायला पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला उजवीकडनं चालवायचा प्रयत्न करायला लागला, थोडा त्याचा अभ्यास करायला लागला. मग नंतर आपण इथल्या डीएमव्ही मध्ये जाऊन लायसन्स वगैरे घेतला आणि मग आपण मुकाट्याने उजवीकडनं गाडी चालवतो. आता ते सहज झालं. त्याच्यासाठी डोक्याला आपल्याला फारसा शीण द्यावा लागत नाही. पण आधी तर आपल्याला त्याचा प्रयत्न करावा लागला ना. आता पहा की आपल्याकडे नातवंड आहेत. तर लहान मूल जेव्हा पहिले रांगत असतं, त्यानंतर मग ते उभं राहून अडखळत का होईना पण चालायचा प्रयत्न करतं की नाही. पडतं, ठीक आहे. पडलं म्हणून काही ते निराश होत नाही. पुन्हा उभं राहतं, पुन्हा उभं राहून तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतं, पुन्हा चालण्याचा प्रयत्न करतं. तर ही गीता जी आहे ही आपली आई आहे आणि आपण तिची सगळी बाळं आहोत. आणि हे आपलं जे अडखळणं असतं म्हणजे मी अडखळणं हा शब्द बोलतानाच अडखळलो पहा. अडखळणं जे असतं ते ती सांभाळून घेते. ती आपल्याला अलगद वर उचलते, आपल्याला चालायला शिकवते. अशी ही प्रेमळ आपली आई आहे. म्हणून ह्याला विनोबांनी गीताई हे नाव दिलं. गीता ही माझी आई आहे. त्याच्यात ते जे म्हणतात ना की गीता ई माऊली माझी, गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलून कडेवरी. हा पुन्हा अनुष्टुप छंदामधलाच त्यांनी श्लोक मराठीमध्ये लिहिला पहा. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता म्हणजे डम इंग्रजीत सांगायचं अमेरिकन भाषेमध्ये तर मला काही कळत नाहीये. तिचा मी असा, ज्याला काही कळत नाही, गाढव असं मुलगा, गाढव नाही म्हणायला पाहिजे मूर्ख. गाढव आपल्यापेक्षा पुष्कळ हुशार असतं. त्याची कथा मी सांगेन केव्हा तरी एखाद वेळेस. तर गीताई माऊली माझी, तिचा मी बाळा नेणता, पडता रडता घेई उचलून कडेवरी. म्हणजे मी पडतो कधी कधी, मी रडतो कधी कधी, पण असं जेव्हा मी करत असतो तेव्हा ती उचलून घेते मला कडेवर. सरिताताई, आपण इथे आल्यात, आनंद आहे. अनम्यूट कर स्वतःला आणि सांग. दादा ऐका ना, सांग ना. आपण ज्यात आता अध्ययन करतोय हा, ते ऍक्च्युली काय एक लाईफस्टाईल आहे जगण्याचं, बरोबर? प्रश्नच नाही. ज्याच्याने आपली ज्याच्याने आपलं लाईफ मध्ये आपलं टेन्शन कमी होईल आणि संपल्यानंतर आपण कुठे जाणार त्याचा आपला मार्ग दिसतो. ओके, पण ते सगळं करण्यासाठी सगळ्या ह्याला आपण एकत्र एका मूर्तीमध्ये किंवा एका फोटोमध्ये एक देवापासून चालू होतं असं म्हणतो. मग त्या फोटोची का मूर्तीची आपण गरजच का पडते? आणि कित्येक लोक म्हणतात त्या मूर्तीची गरज नाही. मग ती मूर्तीची गरज म्हणजे कशी पडते? आपण ती मूर्ती समोर असेल तर आपल्याला लक्षात राहतं, हा हे असं आहे, ते लक्षात ठेवायला सोपं पडतं. पण म्हणजे खरंच त्या मूर्तीची गरज आहे का नाहीये? आहे ना, हे बघ, चांगला प्रश्न आहे हा. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण विस्तारपूर्वक देत जाऊ किंवा देत राहू. याच्यानंतरही आता पहा, आता जस्ट आपण चिंतन सुरू केलंय. तू जो प्रश्न विचारला हा भक्तीचा मार्ग आहे. आणि कसं असतं की आपण जोपर्यंत द्वैतामध्ये आहोत, जोपर्यंत आपल्याला असं वाटत असतं की आपण वेगळे आहोत आणि आपल्याला जे जग दिसतंय ते वेगळं आहे आपल्यापेक्षा आणि ते खरं आहे, या भावनेमध्ये आपण जोपर्यंत असतो तोपर्यंत आपल्याला मूर्तीची गरज पडते किंवा फोटोची गरज पडते. परंतु बघ, जी मूर्ती किंवा जो फोटो तू बघते आहेस तुझ्यासमोर,
ती तशीच्या तशी मूर्ती किंवा तसाच्या तसाचा फोटो तुझ्या डोळ्यात चाललाय का? नाही. त्याचं केवळ प्रतिबिंब चाललंय ना. तर आपल्याला त्या मूर्तीचा अनुभव किंवा त्या फोटोचा अनुभव आपल्या आतमध्येच प्रतिबिंब रूपाने येत असतो. आपल्याला सगळ्याच्या सगळा अनुभव ह्या जगाचा प्रतिबिंब रूपानेच येतो. ते प्रतिबिंब जोपर्यंत खरं आहे असं आपल्याला वाटत असतं, तोपर्यंत आपल्याला मूर्तीची, फोटोची किंवा देवाची गरज असते. परंतु त्या देवाचं प्रतिबिंब जोपर्यंत माझ्या आतमध्ये पडत नाही, माझ्या मनात पडत नाही आणि त्याच्याशी मी एकरूप होत नाही, तोपर्यंत मला मुक्ती नाही मिळत. असं आहे. तर हा विषय येणार आहे पुढे. आणि जोपर्यंत आपल्याला त्या मूर्तीपूजेमध्ये रस आहे किंवा फोटोकडे बघून आपल्याला शांतता वाटते, तोपर्यंत आपण अवश्य करावं ते. कारण की भक्तीचा जो उपयोग आहे तो हा आहे की आपलं मन त्याच्यामुळे एकाग्र होतं. कुठली तरी एक जागा अशी असावी आपल्या आयुष्यामध्ये की जिथे आपलं चित्त एकाग्र व्हावं, जिथे आपली शरणागती असावी, ज्याचा आपल्याला आधार असावा. तर तो समजा कृष्ण असेल तर कृष्ण ठीक आहे, राम असेल तर राम ठीक आहे. आपल्या इथे पुण्याच्या आसपास गोंदावलेकर महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत किंवा तुझ्या ज्या गुरु आहेत त्या आहेत. आपल्याकडे असं एक स्थान नेहमी असावं की ज्याच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला शांत वाटावं, शांततेचा अनुभव यावा. तर त्याच्यासाठी ती गोष्ट उपयोगी आहे, उपयुक्त आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. म्हणजे बघ की समजा तू आता कुठे राहतेस, तिथून तुला जर दिल्लीला जायचं असेल तर काय करशील तू? तू आपल्या घरनं पहिले पायी पायी चालत आणि गाडीत येऊन बसशील कुठल्या तरी, ओला, उबर, टॅक्सी स्वतःची किंवा काय व्हॉटएव्हर. तिथून मग आपण ते वाहन घेऊन एअरपोर्टपर्यंत जाऊ. मग एअरपोर्टमधनं त्या वाहनातनं उतरून पुन्हा पायी चालत चालत विमानापर्यंत जाऊ. मग विमानात बसू. मग विमान आपल्याला दिल्लीला घेऊन जाईल. मग दिल्लीला उतरल्यानंतर आपण पुन्हा पायाने उतरू. मग पुन्हा दुसरी गाडी घेऊ आणि मग दुसरीकडे जाऊ. त्यामुळे जिथून जिथे आपल्याला जसं जायचं असतं ना, तसं वाहन, तसं उपकरण आपल्याला वापरावं लागतं. ठीक आहे. तर जोपर्यंत मी समजतोय की मी देह आहे, तोपर्यंत मला कर्म करणं गरजेचं आहे. म्हणजे मागच्या वेळेस मी जिथे थांबलो होतो तिथून पुढे कसं जायचं, मी असा माझ्या डोक्यामध्ये विचार आला होता की आपण या उदाहरणापासून सुरुवात करू की गीता म्हणजे एक शॉपिंग मॉल आहे, शॉपिंग मॉल. तर त्या शॉपिंग मॉलमध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात. तर आपल्या गरजेची जी वस्तू असते ना, ती वस्तू आपण तिथनं घ्यायची असते किंवा ती घेतो आपण, नकळत पण घेतो. आता बघ की तुझ्याकडे एक मुलगा, एक मुलगी आहे, नवरा बायको, आपण चौघे जण जर आपण मॉलमध्ये गेलो तर काय होईल की हा जो मुलगा आहे ना, त्याचं लक्ष जिथे खेळणी मिळतात, म्हणजे व्हिडिओ गेम्स म्हणा किंवा गाड्या बिड्या अशा प्रकारची जी इथे खेळणी मिळतात त्याच्याकडे आपोआप कसं जातं हे तुला कळणारच नाही. ही जी मुलगी आहे तिचं लक्ष तिच्या इंटरेस्टच्या ज्या गोष्टी असतात, कुठले म्हणजे बाहुल्या झाल्या किंवा ड्रेसेस झाले वगैरे त्याच्याकडे जातं. तुझं लक्ष आणखीन कुठे जातं. आणि आपले यजमान जे आहेत त्यांचं लक्ष आणखीन त्यांचे जे शर्ट पॅन्ट असतील आणखीन त्या जागी जातं. म्हणजे एवढ्या सगळ्या मॉलमध्ये इतक्या गोष्टी असताना सुद्धा मला तीच गोष्ट का दिसते? कारण की ती गोष्ट माझ्या मनामध्ये जाऊन घर करून बसलेली आहे. तर जोपर्यंत माझ्या मनामध्ये भगवंत माझ्यापेक्षा वेगळा आहे आणि तो ह्या मूर्तीमध्ये आहे, अशी भावना असते, तोपर्यंत ती भक्ती किंवा ती उपासना मी करत राहीन. तर अवश्य करावी. फार गरजेची, फार गरजेची. त्यामुळे ते करावंच. तर जोपर्यंत आपण त्या मनस्थितीमध्ये असतो, तेव्हा आपण ते करावं. तर तुला आणखीन काहीतरी सांगायचं तर मी अजून 1 मिनिट थांबणार म्हणजे आहे. हो. म्हणजे मूर्ती आपल्याला दिशा सोपी करून दाखवते. कुठल्या दिशेने जायचं ते सांगतं आपल्याला. हां, आपली करेक्ट, दिशा बघण्यात आपल्याला मदत करते असं आहे करेक्ट. तर का? ते आपलं चित्त एकाग्र होतं त्या मूर्तीकडे किंवा त्या देवतेकडे. मग आपण विचार करायला लागतो की ही देवता आहे कोण? जेव्हा हा विचार आपल्या मनात येतो, तेव्हा आपण ज्ञानाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न सुरू करतो. तर हे सगळं गीतेमध्ये येणार आहे पुढे. आता ही कथा आपली पुष्कळ दिवस चालणार आहे. तुम्हाला कंटाळा येत नाही तोपर्यंत. कारण की मला कधीच कंटाळा येत नाही. ही चांगली गोष्ट आहे. तर आपण आज इथे थांबू. आपण सगळेजण इथे आलात आणि इतका वेळ माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.